मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाड्यामध्ये वाढ झालेली आहे। मागील काही दिवस मुंबईमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मात्र आता पुढले काही दिवस हलक्या सरी असतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। हिंगोली भूकंपानं हादरलेली आहे। 3 दिवसानंतर पुन्हा भूकंपाचा धक्का बसलाय। भूकंपाची तीव्रता 3.5 रिक्टर इतकी आहे। भूगर्भातून आवाज सुद्धा येत जमीन हादरलेली आहे। वर्षभरात हिंगोलीमध्ये 7 वेळा भूकंपाचा धक्का बसलाय। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। शिरूरमधील अहमदाबादमध्ये कृषी केंद्रावर युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी संतापलेले आहेत। युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते। वाशिमच्या भट उमरा परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ आहे। नुकतंच उगवून आलेलं सोयाबीनचं पीक सुद्धा या वन्य प्राण्यांनी फस्त केलंय। या परिसरामध्ये नील गायींचे मोठमोठे कळप आहेत आणि त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय। या पावसामुळे अनेक ठिकाणची पिकं सुद्धा वाहून गेलीत, तर काही ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आल्यामुळे पिकं कुजण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनचं बियाणं उगवलेलं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता संताप व्यक्त केलाय। दुबार पेरणीचं संकट त्यांच्यासमोर ओढवलेलं आहे। किमान 200 शेतकऱ्यांना या बोगस बियाणांचा फटका बसलाय। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर CSMT विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। हार्बर रेल्वेवर CSMT चुनाभट्टी वांद्रे दरम्यान सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 ब्लॉक असेल। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या अंतरावरील उड्डाणपुलाचं 90% काम पूर्ण झालंय। आगामी 2 महिन्यांमध्ये उर्वरित काम पूर्ण करून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा पूल खुला केला जाणार आहे। मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत सांडपाण्याचे प्रवाह वळवण्याच्या कामाच्या खर्चात 21 कोटींनी वाढ होणार आहे। त्यामुळे मूळ 604 कोटी रुपयांचा प्रकल्प 625 कोटींवर जाणार आहे। 12% जास्त इथेनॉल अल्कोहोल असलेल्या औषधी फॉर्म्युलेशन्सवरील परवाना मुक्तीच्या सवलत केंद्र आता सरकारनं रद्द केलेली आहे। अशा औषधींच्या उत्पादन आणि विक्रीसाठी आता परवाना बंधनकारक असणार आहे। शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांचं वेतन कापण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिलेले आहेत। या आंदोलनामध्ये 8600 शिक्षक सहभागी झाले होते। या शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन कापण्याची आता कारवाई होण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीच्या 200 अतिरिक्त बसेस आता चालवल्या जाणार आहेत। अतिवृष्टीमुळे सध्या रेल्वे मार्गाचं नुकसान झालंय। मुंबई पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या 30 रेल्वे गाड्या या रद्द असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पावसानं गेल्या 24 तासांपासून विश्रांती घेतली आहे। या हवामान बदलामुळे पालखी सोहळ्याच्या पुढल्या वाटचालीला आणि परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे। मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 40,000 नवीन शासकीय पोलीस सेवा निवासस्थानं उभारली जाणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या संदर्भातली माहिती दिली आहे। याशिवाय मुंबईमध्ये 93 अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी सुद्धा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दक्षिण मुंबईमधील धोकादायक पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे। विधेयक हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालंय। या धोकादायक इमारती घोषित करण्यासाठी आणि पुनर्विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी म्हाडाला सक्षम प्राधिकरणाचा दर्जा सुद्धा मिळणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीची नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती, पात्र अर्जांची अंतिम यादी अशी सर्व प्रक्रिया पार पडून 3 आठवडे उलटलेले आहेत। मात्र तरीसुद्धा मुंबई मंडळामध्ये घराची सोडत काढण्यासाठी मुहूर्त मिळत नाहीये आणि त्यामुळे अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। नायगाव इथल्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील चाळ क्रमांक 13A मधील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे ही चाळ धोकादायक बनलेली आहे। त्यामुळे
जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडानं चाळ रिकामी करण्याचे आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबॉट सेवा सुरू केलेली आहे. मुंबईतील उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर्स यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी, तक्रारींचं जलद निवारण करण्यासाठी ही चॅटबॉट सेवा सुरू केली जाणार आहे. मध्यान्ह भोजन आणि शाळांमधील उपहारगृहांच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासन आता सरसावलेलं आहे. आता मुंबईतील खासगी शाळांमधील उपहारगृह तसंच मध्यान्ह भोजन पुरवणारं किचन शेड यांच्यावर एफडीएची करडी नजर असणार आहे. मुंबई विद्यापीठानं पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे कॉलेज सुरू करण्यावर भर दिलेला आहे. त्यानुसार 2027-28 या शैक्षणिक वर्षामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये 12 कॉलेजेस सुरू केली जाणार असल्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबईला पूरमुक्त, खड्डेमुक्त आणि अधिक सुरक्षित शहर बनवण्यासाठी राज्य सरकारनं 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र सरकारकडे सादर केलाय. या प्रकल्पाद्वारे मुंबईमध्ये 370 पूरप्रवण ठिकाणांवरील पाण्याचा अवघ्या अर्ध्या तासात निचरा करण्याची क्षमता विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. दुचाकी अपघातामधील मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणारी भरपाई ठरवताना गृह कर्जावरील व्याजामुळे आयकर कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला तोटा व्यावसायिक उत्पन्नातून वजा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. तसंच अपघात भरपाईवरील व्याज दावा अर्ज दाखल केलेल्याच्या तारखेपासूनच देण्यात यावे, असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय. तसेच पाण्यामुळे उलट्या जुलाबानं त्रस्त असलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना बाटली बंद पाणी पिण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच मंत्रालयातील वॉटर फिल्टर्सची साफसफाई केली जाते. पाण्याचे नमुनेही पालिकेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नांदेड आणि जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार सांगलीच्या मिरजमध्ये समोर आलाय. मिरज तालुक्यातील एरंडोली इथे एका एजंटकडे 11 नवे 1 कोरे ट्रॅक्टर आढळून आलेले आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटीमध्ये ग्रामभेटी दरम्यान महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अवैध दारू विक्रीच्या तक्रारी केलेल्या होत्या. प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेतली आहे. उत्पादन शुल्क विभागानं तातडीनं हालचाली सुरू करत गावात पाहणी आणि चौकशी मोहीम राबवली आहे. रायगडच्या गोरेगाव विभागामध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. वारंवार वीज खंडित होणं, अधिकाऱ्यांकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोरेगाव कार्यालयावर धडक दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्गाबाद खराडी ते घाणेगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि चिखल साचल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत. तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसलाय. यामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणची पिकं सुद्धा वाहून गेली आहेत. जनतेचा जोरदार विरोध असल्यामुळे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली जाऊ नये असा एकमुखी ठराव झालेला आहे. यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचंही भवितव्य अधांतरित राहण्याची शक्यता आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील शौचालयामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. स्वच्छता होत नसल्यामुळे अनेक गैरसोयीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ते सापडले. यावेळी ऑर्थोपेडिक विभागातील साहित्य खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय. 2 वर्षांपासून संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.